आपल्याला माळशेजला जायचं आहे. 8 वर्षाचा ड्रीम आहे. ये बघा झणझणीत चुलीवरचा चिकन. आणि हे एक मस्त ठिकाण आहे. इकडे आमच्या 2 मुलींनी आर्या आणि गुड्डूने पाहिजे मासे पकडायचा खूप प्रयत्न चालू आहे. आणि ते बघा केवढं खोल पाणी आहे. एवढं सुखकारक वाटतं ना या रोडने ट्रॅव्हल करायला. आणि आर्याला भरपूर भूक लागली आणि आर्या इकडे बघते फक्त. हा प्लॅन आमचा ॲक्च्युली ड्रीम डेस्टिनेशन आहे, म्हणजे ड्रीम आहे आमचं. हाय नमस्कार, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्ही बघितलाच तर मस्त मस्त नजारे, म्हणजे छान असं निसर्गाचा आनंद घेत आम्ही आलो आहोत ते मुरबाडचं जरा पुढे, म्हणजे हॉटेल प्रांजलीच्या इथे. आणि तुम्हाला तुम्ही सांगितलंच नाही की आम्ही चाललो आहे कुठे. आणि बघा आम्ही म्हणजे ठसाळे फॅमिली आपल्यासोबत आणि बाबर फॅमिली. आम्ही सगळे चाललो आहोत ते माळशेज घाटला. हो, माळशेज घाटला म्हणजे पावसाळ्यात जो स्वर्ग असतो ना, तर पावसाळ्यात ज्याला स्वर्ग म्हणतात ना, त्या माळशेज घाटला. आणि हा बघा आपल्या मागे लागलाय. हा बघा, हा खा. आता सकाळचे ऑलमोस्ट 9:30 वाजलेत आणि आम्ही सकाळी 7:15 निघालो होतो घरातून. त्यामुळे नाश्ता वगैरे काही केला नव्हता. फक्त उठलो, फ्रेश झालो आणि निघालो. आणि मस्त आम्ही असा प्लॅन केला आज माळशेजला जायचा. आणि हा प्लॅन आमचा ॲक्च्युली ड्रीम डेस्टिनेशन आहे, म्हणजे ड्रीम आहे आमचं हे. कारण आम्ही 7-8 वर्ष झाली प्लॅन करतो आहे की आपल्याला जायचं आहे माळशेजला. पण दरवेळेला प्लॅनच राहतो. 1-2 वेळा तर आम्ही हा बघा चावतोय बघा. तर 1-2 वेळा असं झालं की आम्ही घरातनं माळशेजला जायला निघालो पण तिथपर्यंत पोचू नाही शकलो काही कारणांमुळे. तिथून रस्ता बदली करून आम्ही दुसरीकडे गेलो. तर आता आम्ही ऑलमोस्ट माळशेजला पोचलोच असं म्हणायला हरकत नाही, कारण इथून फक्त 40 किलोमीटर राहिला माळशेज. तर बघूया आता माळशेजला जाऊन आपल्याला खूप धमाल मस्ती करायची आणि माळशेज घाटचा आनंद घ्यायचा आहे, की ज्याला स्वर्गच म्हणायला लागतं. कारण पावसाळ्यात हे मस्ट विजिट प्लेस आहे. तर का मस्ट विजिट आहे हे तुम्हाला आता पुढे कळेलच. मी तुम्हाला दाखवेनच मस्त नजारे आणि माळशेज घाटला कसं काय आहे ते सर्व आपल्याला बघायचं आणि आपल्याला पण आनंद घ्यायचा. कारण मी फर्स्ट टाईम चाललो आहे माळशेज घाटला. तर चला आता नाश्ता करून घेऊया आणि पुढे माळशेज घाटकडे निघूया. कारण आता ऑलरेडी 9:30 वाजलेत. तर नाश्ता पाणी करून निघायला आपल्याला 10 वाजतीलच. आणि ऑलरेडी आता आपल्या आतमध्ये बसले, त्यांनी ऑर्डर दिली असेल. तर बघूया चला काय ना ऑर्डर दिली आहे ते, आणि जरा नाश्ता वगैरे करूया. सगळे नाश्ता करायला बसलेत, बाबर फॅमिली आणि ठसाळे फॅमिली. पण अजून काय आलेलं दिसत नाही. कारण दिली नाही ऑर्डर अजून. त्यांचा नाश्ता पहिला आलाय बघा. स्पेशल काय डबल वडा उसळ. डब्बा नाही, डबल वडा उसळ. आणि यांची स्पेशल कोल्हापुरी झणझणीत तर्रीवाली मिसळ. आणि आर्याला भरपूर भूक लागली आणि आर्या इकडे बघते फक्त. आर्याचं अजून काय आलेलं नाही. आर्याचं स्पेशल आहे ना काहीतरी म्हणून. आणि इकडे बघा आर्याचा पण नाश्ता आला आहे. पण पहिला फोटो काढेल ती स्टेटसला ठेवायला. हे बघा चला आता इकडे इडली, मेंदूवडा आणि हा म्हैसूर मसाला डोसा. नाश्ता करून घ्या, कारण आपल्याला लवकरात लवकर जायचं आहे ते माळशेज घाटावरती. आता मस्तपैकी आमचा नाश्ता झाला आहे. असं पोटभर नाश्ता केला आहे सगळ्यांनी. तरी अजून यांचं काहीतरी घेणं चालूच आहे. जयचं आर्याचं काय ना काय हवंच आहे त्यांना. आणि आताही बघा ही भेळ घेणं चालू आहे. भेळ, स्पेशल भेळ, शिवनेरी भेळ. बघा आता सर्व परत यांचं वरती माळशेजला काय भेटतं नाही भेटतं तर काहीतरी घेणं वगैरे चालू आहे. भेळ, चॉकलेट वगैरे बघतात. आणि बघा आर्याला काय घ्यायचं आहे, चष्मा लावून द्या. बघा कशी दिसते बघा. हे आनवी वाटते ना. नाही बरोबर नाही वाटत आहे. दुसरं बघा आर्याचं काहीतरी वेगळंच चालू आहे. गॉगल चष्मा घ्यायचा आहे आणि फुल एक्सायटेड आहे आर्या. आपली जय फुल एक्सायटेड आहेत. भरपूर दिवसांनी बाहेर फिरायला निघालेत ना. हां हिला बघा, हिला 5-5 रुपये दान द्या सर्वांनी. जशीच वाटते ही बघा. ॲस्थेटिक ओके. तर ठीक आहे मित्रांनो, आता इथे जरा शॉपिंग वगैरे करून निघूया आपण माळशेजकडे. आणि जाताना अजून मस्त नजारे बघत जाऊया. हे जे हॉटेल आहे प्रांजली, 1 नंबर जेवण मिळतं इथे. जेवण म्हणजे आता आम्ही नाश्ता केला आहे.
एक नंबर नाश्ता होता. मिसळ पण भारी होती, त्याबरोबर डोसा आणि इडली बिडली पण मस्त होती, एक नंबर होती. आणि मागे आम्ही जेवलो पण इकडे नॉनव्हेज, ते पण एक नंबर होतं. आता परत येताना मे बी आपला इथेच जेवणाचा स्टॉप असेल, बघू कसं काय होतं ते. इथे असेल किंवा इथेच आजूबाजूला कुठेतरी असेल. पण पहिलं माचेदला तर पोचूया, कारण ऑलरेडी आता 10:15 वाजून गेलेत. अर्धा पाऊण तास झाला आमचं इथेच नाश्ता करण्यातच. या आर्याला खूप भूक लागली होती, या आर्यामुळे. हे बघा, यांची पिकनिक इथेच सुरू झाली आहे. आता ह्या तलावात सगळे उड्या मारणार असं दिसतंय है ना. किती युनिक तलाव आहे बघा. अर्ध पाणी वाहत आहे, अर्ध पाणी थांबलंय. अर्ध पाणी थांबलं नाही, तेच पाणी वाहत आहे खाली. हा, ही नदी आहे, तलाव नाही, ही नदी आहे. नदी युनिक आहे ना पण. हा, ही नदी आहे बरोबर हॉटेल प्रांजलीच्या समोर. आणि सगळे तेच बघत थांबले तिकडे, नदीचा आस्वाद घेत. आपला पूर्ण दिवस हेच करायचं आज. आता इथून निघतोय प्रांजलीमधनं, सगळे बसतात, सेट होत आहेत. आलो तेव्हा वातावरण ढगाळ होतं, पाऊस पडेल असं वाटत होतं. आणि आता ऊन पडलंय, ऊन आता गरम व्हायला लागलंय. आता माचेदला कसं वातावरण भेटतंय ते बघूया जरा पुढे जाऊन. तुम्हाला माहिती आहे, आम्ही निघालो माळशेज घाटाला, म्हणजे माळशेजला. पण जाता जाता मध्ये असे मस्त नजारे आहेत ना, तुम्ही रस्ता आता बघितलंच असेल. एवढा अप्रतिम, म्हणजे निसर्गाने भरलेला एवढा जबरदस्त रस्ता होता ना, म्हणजे सांगू शकत नाही. एवढं सुखकारक वाटतं ना या रोडने ट्रॅव्हल करायला. मस्त. म्हणजे पुढे माळशेजला स्वर्ग का म्हणतात ना, ते आता इथे आल्यावर तुम्हाला कळेलच. आणि तुम्ही ह्या रोडने येताना म्हणजे असा स्वर्गाचा रस्ता एवढा भारी आहे ना, एकदम एक नंबर रस्ता. आणि जाता जाता अजून आम्ही माळशेजला पोचलो नाही, पण त्याच्या आधीच बघा एकदम भारी आम्हाला स्पॉट भेटला आहे. अरे बघा, आपली चिल्ड्रन कंपनी. आर्या, हे बघा चिल्ड्रन कंपनी बघा, खाली पोचली आमची तिकडे. हे बघा, आणि इथे बरीच लोक आहेत. हे बघा, इकडे गाड्या थांबवल्या आहेत, आपली पण गाडी इथे थांबवली आहे. आणि बघा हे सगळे बघा खाली मस्त नदी वाहते आहे. आणि ह्या नदीवरती मस्त पाण्याचा आनंद घ्यायला सगळेच गेले. ते बघा, इथे अक्षता आणि ठसाळे वहिनी हे पण गेले आहेत. बघितलं ना, मस्त अशी नदी वाहते, खळखळणारी. मस्त वर डोंगर आहेत, तिथून मस्तपैकी पाणी वाहत आलं आहे खाली. आणि आता आम्हाला काय थांबवत नाही आहे, त्यामुळे आम्हाला आता इथे जायचं आहे. आमचे पाय ओले करायचे आहेत की आमचं पूर्ण अंग ओलं होणार आहे, ते आता खाली गेल्यावरच कळेल. चला. आणि हे हॉटेल प्रांजलीच्या पुढे आलो आम्ही, मला वाटतं एक 10-12 किलोमीटर आलो असेल. आणि ओरंडे गाव आहे, त्या ओरंडे गावाची इथे ही मस्त वाहणारी नदी आहे. आणि या नदीमध्ये थोडंसं आपण एन्जॉय करूया आणि निसर्गाचा आनंद घ्यावा. कुठे आहेत? आणि हे बघा, मासेमारी करायची आपल्याला. हे बघा, एवढे बारीक बारीक मासे दिसत आहेत का तुम्हाला? मला तर सूर्यच दिसतो इकडनं. हां, आता इकडनं काहीतरी दिसेल. हे बघा, एवढे बारीक बारीक मासे आहेत. हे गप्पी मासे आहेत का? गप्पीच ना. हे बघा, हे गप्पी मासे. आणि आताच जयने उद्घाटन केलं आहे, मस्तपैकी सरकून पडलं आहे, कारण पूर्ण शेवाळ आहे. त्यामुळे तुम्ही जर इथे कधी येत असाल तर असं दगडांवरती शेवाळ सांभाळून चाला. हे बघा, अरे वा, बघा इकडे मस्तपैकी पोहरा पोहतोय. किती खोल आहे इथे? नाही का? बस तेवढंच आहे का? बघा मस्तपैकी. वा, अरे वा, अरे वा. मस्तपैकी नदीच्या मध्ये सर्व आम्ही आलो आहे. आणि ते बघा केवढं खोल पाणी आहे. जय बुडेल एवढं पाणी येते. जय उतरलाय पाण्यात पोहायला. ते बघा, पोहायचा आनंद घेतोय आणि ऑटोमॅटिक बाहेर गेलाय. त्याला पोहायची गरजच नाही पडली आहे, पाण्याबरोबर ऑटोमॅटिक बाहेर.
मस्त अशी नदी वाहते आणि मस्त सगळे आता पाण्याचा आनंद घेतात. सगळे म्हणजे जास्त करून जयच आनंद घेतोय पाण्याचा. बाकी इकडे सगळे प्रेक्षक पण उभे आहेत. फोर्स आहे तो बघा, ऑटोमॅटिक चाललाय तो बघा. आणि मस्तपैकी मागे पोरांची मजा चालू आहे आणि मोठ्यांचं फोटो सेशन चालू आहे आणि मस्तपैकी पाय टाकून सगळे बसलेत निवांतपणे. नो टेन्शन, एकदम सेफ जागा आहे. आणि इथं सुरुवात आहे अजून आपली. अजून आपल्याला बरंच पुढे जायचं आहे. अजून 30 किलोमीटर आहे आपला माळशेज घाट. तर तिथे पण जाऊन अजून आपल्याला धमाल करायची. आता आपण भिजत नाही आहोत कारण आता भिजलो तर मग पुढे मजा नाही येणार. त्यामुळे आपल्याला डायरेक्ट जाऊन माळशेज घाटाच्या धबधब्यांमध्ये भिजायचं आहे, तिथला आनंद घ्यायचा आणि त्यानंतर परत इथे येऊन आपण मजा करूया. बघा इथे मासे पकडायचा खूप प्रयत्न चालू आहे, जोरदार. हा बघा मासे पकडत आहेत. श्रावण महिना चालू झाला आणि मासे पकडत आहेत हे बघा. आणि इथे आता मस्त फिशिंग चालू आहे, फिशिंग फिशिंग चालू आहे, फिशिंग. आणि बघा इकडे बिअरच्या बाटल्या, ह्या ग्लासेस, बॉटल्स, किती कचरा केलाय बघा. हे खूप छानपैकी पर्यटन स्थळ आहे, माळशेजपासून जवळच आहे आणि घाण करण्याची सवय आपल्या लोकांची काय गेलेली नाही. इकडे आमच्या 2 मुलींनी, आर्या आणि गुड्डू, गुड्डूने पकडली ना. हे बघा गुड्डूने पकडली आहे. हे बघा चिंबोरी दिसते का तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये? ही बघा कुठे गेली, ही बघा किती, 8 डांग्यांची नाही, डेंग्यांची. 2च डेंगे असतात, बाकी पाय आहेत. ही बघा चिंबोरी पकडली आहे, एकदम भारी आहे बघा, मस्त. पण तिचं नशीब खूप चांगलं आहे आणि आमचं बॅड लक आहे कारण श्रावण महिना चालू झाला आहे. हा त्यामुळे आपण हिला काय खाणार नाही. आणि बघा मस्तपैकी आपल्याला भेटले चिंबोरी, चिंबोरी दर्शन. होय चला, होय पाऊस आला, होय कॅमेरा भिजला माझा. आणि इथे बऱ्याच वेळ धमाल केल्यानंतर आणि बघा चिंबोरा दाखवून गेले आपल्याला, तिने पकडलेली चिंबोरी. आणि बराच वेळ मजा केली आम्ही. म्हणजे एक ते बघा शूज आता विसरली, अक्षरशः शूज तिकडेच विसरली. तर एक 20-25 मिनटं आम्ही मजा केली इकडे आणि लगेच वातावरण बदललं. आलो तेव्हा ऊन होतं, आता बघा काय पावसाला सुरुवात झालेली आहे. आणि मागे बघा असे ढग जमा झाले डोंगरावरती, दिसत आहेत का तुम्हाला? आणि चांगलीच पावसाला सुरुवात झाली आहे. पटकन गाडीत पळूया, आपला कॅमेरा भिजतोय. चला फटाफट, झालं का? हां जास्त पळू नका कारण शेवाळ झालेला रोडवरती, नाहीतर पावसाळ्यात तर काय होणार नाही पण पडूनच आपल्याला काहीतरी होईल. आणि हे एक मस्त ठिकाण आहे, म्हणजे छान. काय अक्षता, हे एक म्हटलं माळशेजला तुम्ही जात असाल तर माळशेजला तुम्ही जाच, तिकडे धबधब्यांचा आनंद घ्याच. पण ना इथे येऊन पण मस्त आनंद घ्या फॅमिलीबरोबर. एकदम सेफ आणि मस्त आहे, काही टेन्शन नाही. मस्त शांत असं पाणी वाहत आहे, खळखळणारं पाणी वाहत आहे आणि फॅमिलीसाठी उत्तम ठिकाण आहे. इथे पण तुम्ही नक्की एन्जॉय करा, आम्ही तर केलं आहे. हां फक्त येऊन घाण करू नका. बघा अक्षताने पण सांगितलं की खूप बाटल्या बिटल्या टाकल्यात ना, खूप घाण केलेली आहे. तर या मजा करा, निसर्गाचा आनंद घ्या, पण निसर्गाला घाण करू नका. पावसाला सुरुवात झाली आहे आणि अक्षता आता भिजलीच आहे. पाण्यात उतरत नव्हती पण पावसाने भिजली आहे. आणि इकडेच बघा जय बघा आहे तर पूर्ण मजा केली आणि सगळ्यात जास्त मजा केली आता. आणि तुम्ही जर इकडे आलात तर त्यानंतर तुमची मस्त खाय पियाची पण, म्हणजे पियाची सोय आहेच की तुम्ही तुमची करा, पण खायची सोय बघा. हे बघा मस्त, ये बघा झणझणीत चुलीवरचा चिकन, चुलीवरचा चिकन बघा कसं शिजतंय मस्त. वा वा वा. पण आता हे आम्हाला फक्त त्रास देत आहे कारण श्रावण चालू झाला माझा, त्यामुळे तुम्ही देता महाराष्ट्रामध्ये काय काय देता? भाकरी भात, भाकरी किती? भाकरी माणसाची तेवढी माणसं असेल तेवढी खाईल तेवढी.
आणि भात हा. आणि एक कोंबड्याचं मटण हा. सर्व 1200 हा. रुपयात. बघा एवढं स्वस्त तुम्हाला कुठे मिळणार नाही. एक मिनिट, चहा आपल्या कोणाला प्यायचं? तर बघा हे मटण हे कसं देतात 1200 रुपयात एक कोंबडा आणि खायला तेवढं भाकरी आणि भात. ठीक आहे. हे बघा, हे इकडे सुकं चिकन आणि बघा इकडे सुकं चिकन पण बनवलेलं आहे. मला हे चिकन का दाखवतात श्रावणामध्ये मला कळत नाही. उपवास आहे हो. आणि आम्ही असं बघताना बघतो. तर तुमच्या इकडे काय पे चंगळ आहे. हे बघा इथे ऑमलेट, अंडा, काही मका वगैरे सर्व मिळेल तुम्हाला. फक्त आम्ही चाय पिणार आहोत कारण तुम्ही बघितलं आम्ही बघितलं आम्ही प्रांजलीमध्ये पाठीमागे घेतोय आम्ही. आणि पावसाचा आनंद घेतो. प्रांजलीमध्ये आम्ही नाश्ता करून जस्ट आलो होतो. अजून अर्धा तास पण नाही झालाय आणि इकडे मस्त पाऊस सुरू झालाय बघा. जोरदार पाऊस पडतो. याच्यात भिजून इथून घरी केलं तर ओके. नाही याच्यात आपल्याला भिजायचं नाही. आपल्याला माळशेजला जायचं आहे. 8 वर्षाचा ड्रीम आहे माळशेजला जायचं आहे. जायचं म्हणजे जायचं पूर्ण होणार. करायचंच आहे आपल्याला. तर चला आता चाय पिऊया आणि जरा पाऊस थोडासा कमी झाला की रस्त्याच्या पलीकडे गाडी लावली. इकडे जाऊया, गाडीत बसूया आणि माळशेजकडे रवाना होऊया. हा बघा आमचा डोरेमॉन. तुम्ही बघितलं डोरेमॉन सिरियल? ते बघा हे किशोरनं काय काय काढतोय बघा. काय काढतोय बघा. हे बघा अजून हे बघा आणि पूर्ण कप भरला. एवढी बडीशेप. प्रांजलीवाले बघताय का तुम्ही कोणी? ते तुमची बडीशेप कुठे गायब झाली ती इथे आले. ही बघा. आणि इथे बघा मका मस्त शिजतोय. कसा आहे मित्रा मकाचा कणीस? 30 रुपये. 30 रुपयाला कणीस. वा हे बघा मस्तपैकी शिजतंय. 30 रुपये कणीस. असं मस्त पाऊस बाहेर पडतोय आणि हे असं गरमागरम कणीस. वा. आणि मॅगी पण आहे ना रे? हा मॅगी कशी? मॅगी पण 30 रुपये का? मॅगी 50 रुपये. कणीस 30 रुपये आणि मॅगी 50 रुपये. बघा ह्या भाऊकडे मॅगी पण आहे. सगळं मिळेल. कुठला? बोरांडे वॉटरफॉल. बोरांडे. हा बघा हा बोरांडे वॉटरफॉल म्हणजे हे बोरांडे गाव आहे ना? हे बोरांडे गाव आहे आणि माळशेज पासून एक 7 किलोमीटरच्या अंतरावर आहे. चहा झाला सुरू. आणि हा वॉटरफॉल आहे का वरती? वरती पण वॉटरफॉल आहे का? आम्ही वॉटरफॉलपर्यंत नाही गेलो. नदीचा आनंद घेतला पण वरती वॉटरफॉल पण आहे. जर कोणाला जायचं तर जाऊ शकतात. किती लांब आहे दादा? जवळ आहे म्हणजे 1 किलोमीटर. हां 1 किलोमीटर म्हणजे वॉकेबल आहे. 15-20 मिनिटाला इथले. नेक्स्ट टाइम कधी आपण प्लॅन करू त्या वॉटरफॉलचा पण. आणि जय बघा कुडकुडतोय. भिजताना मजा वाटली पण कुडकुडतोय.